मनोज दादा मंचावर आहेत. आदरणीय दादा, हा समूह आता तुमच्या हवाली आणि यांना तुमच्या हवाली करून मी आपला निरोप घेतोय. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय कुलदैवत आई तुळजा भवानी आणि विराट रूपाने जमलेल्या माझ्या धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपला मराठा समाज आपल्या मुलाच्या न्यायासाठी जिल्ह्यात एकत्र आला. या मराठा समाजानं अनेक वर्षापासून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई सुरू केली. शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशिबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्याय आणि अन्यायच वाट्याला यायचे. आता मराठा समाजानं लाखोच्या संख्येनं गाव खेड्यातून आणि शहरातून एकत्र यायचं ठरवलं. याचं कारण होतं आपल्याला न्यायाशिवाय आता पर्याय नाही. ही लढाई सलग 10 महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे. कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहेत. एखाद्या लढाईत जर उतरलं, एकदा जर मैदानात उतरलं तरी विजय घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. मराठ्यांनी एखादी लढाई जर हातात घेतली, परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला नाही. एकदा जर एखादा लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे, एक तर विजय मिळून वापस यायचं, कंपाळी विजयाचा टिळाच लावून यायचा नसता मरण पत्करून माघारी यायचं, पण मोकळा माघारी फिरायचं नाही. म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केलेला हा अविरतपणाने उभा आहे. ही लढाई आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीये. सलग 10 महिने झाले ही लढाई सुरू आहे. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. ते पण फक्त ओबीसीतूनच आम्ही घेणार. मायबाप मराठ्यांनो, हा संघर्ष तुमच्या आणि आमच्या लेकरांसाठी आहे. हा लढा श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच लढणार. नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, आरक्षण हे सगळ्यांसाठीच लागणार आहे. या सगळ्यांचेच लेकर मोठे होणार आहे. प्रथम मी ऑनलाइन टाकतो मी तुम्हाला या विराट रूपानं जमलेला धाराशिव जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. आपणही दाखवून दिलं बाकीच्यांच्या जिल्ह्यात ज्या रॅल्या निघाल्या, आम्ही मराठा कुठं कमी नाहीत.
सगळे धाराशिव जिल्ह्यातले रस्ते तुडुंब भरले होते. नक्की छगन भुजबळ आषाढ लागला असं नाही. त्याला संडास 100% लागले म्हणून समजायचं आहे. त्याने चूकच तशी केली. त्याने चूक इतकी मोठी केली. मायबापांना आपल्याला ह्या रॅल्या काढायची गरज नव्हती. आपल्याला या रॅल्या शांततेच्या का काढाव्या लागल्या त्याच्या पाठीमागा छगन भुजबळ. छगन भुजबळने दंगली घडवण्याचा जाती जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि शांतता राहिल्या त्यासाठी मराठ्यांनी राज्यभर सुरू केल्या. मायबाप मराठ्यांना तुम्हाला माझं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसींनी एकमेकाच्या अंगावरती अजिबात यायचं नाही. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. कारण हे राज्य राजकारणाच्या काय बापाची जागिरी नाहीये. हे राज्य आपल्या 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसींचा गोरगरीब मराठ्यांच्या जनतेचं राज्य. हे येतील जातील आपल्या आपल्यात मारामाऱ्या लावतील. गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसींचं वाटोळं होईल. मदतीला कोणीच येणार नाही. म्हणून आपल्याला शांतता ठेवायची. आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू. असले छगन भुजबळ भिजबळ किती येऊ द्या. आरक्षण घेऊ आपण. मी निभार आहे. काळजी करू नका. फक्त तुम्ही शांतता ठेवा. हे शांततेचं युद्ध कोणालाच रोखता येत नाही. कोणात हिंमत सुद्धा नाही ते रोखण्याची. आपल्याला या रॅल्या काढाव्या लागल्या नसत्या. परंतु मराठा समाजासमोर संकट उभा केली गेली. सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून आणि त्यांच्या बळावर यांनी सगळं बळ छगन भुजबळला दिलं. काय रे छगन भुजबळ आला काय? त्याचा सगळा सोयरा आहे. ते जाऊ द्या दामानी. वाट करून द्या सोयऱ्याला. त्या काढून तिकडे बाजूला एका बाजूला तिकडे काढून द्या त्याला. अरे तिकडा रस्ता करा त्याला. जाऊन तिकडे. अरे तिकडून रस्ता करून द्या त्याला. शेवटी मायाशिवाय पर्यायच नाही. मायाकडेच यावं लागलं. जाऊन द्या त्याला. त्या रस्ता अशीच गत होणार थोड्या दिवसात त्याची. रस्ता करून द्या एका बाजूने. जाऊ द्या. मराठ्यांनी कवा रस्ता करून द्या जायचा. अशा व्यक्तीला रस्ता करून द्या जा रे पटकून. त्याच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे थोड्या दिवसात. माया नादी लागत तुम्ही. या रॅल्या मायबाप मराठ्यांना आपल्याला काढायची गरज नव्हती. का काढायची वेळ आली तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये शांततेत सांगतो. कारण तुम्ही सुद्धा उन्हात दिवसभर तळताय. तुमचा जास्तीचा वेळ मी नाही घेणार. उद्देश काय हा महत्वाचा. या रॅल्या काढायची आपल्याला गरज नव्हती. पण सरकारचं ऐकून सरकारनं छगन भुजबळला आपल्या अंगावरती घातलं. छगन भुजबळला सांगितलं सगळे ओबीसीचे नेते एकत्र कर. सगळे पडेल फिडेल सगळे गोळा केले त्यांनी. ओबीसी समाजाला आरक्षण असतानाही सामान्य ओबीसी समाजाचा विरोध नसतानाही
ओबीसीच्या नेत्यानं मराठ्यांना आरक्षणासाठी विरोध केला. या छगन भुजबळानं काय मागणी केली? 100-150 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी, ज्या सरकारी नोंदी आहेत, त्या नोंदीला कायद्यानं मान्यता दिलेली. आरडा करू नका, ऐकायला आलं तरी बस. आरक्षण खूप महत्वाचं आहे, हे गोष्ट समजून घ्या. नाही दिसायला मिळालं तरी नका दिसू देऊ. तुम्हाला आवाज आला तरी ठीक आहे, कारण आपल्या मनात, आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करायचंय. कारण आपली जात कव्हा नाही ती दशकानंतर एकत्र आली, त्याचा आनंद आपल्याला असू द्या. आपण ह्या रॅल्या सुरू करण्याचा उद्देशच त्यांच्यापासून सुरुवात झाली. छगन भुजबळ ओबीसीचे नेते एकत्र केले आणि सगळ्यांना एकमुखानं मागणी सुरू केली. मायबाप मराठ्यांनी, ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत, या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळनं सुरू केली. या सरकारी नोंदी आहेत, छगन भुजबळच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी त्याच्या काय बापाची जागिरी नाही आहे, त्या रद्द करायला. छगन भुजबळ, तू फुकट आरक्षण खातोय 16% आमचं. तुला फुकट खायची सवय लागली, चारे बाजूनं फुकट वरबाडाची सवय लागल्यामुळं तुझ्या डोळ्यात तुझे डोळे सुद्धा गेलेत. तू इतकं पाप आणि पातक करायला लागला की तुला भान सुद्धा नाही राहिलं तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसलाय. ज्या संविधानाने तुला पदावर बसवलं, तुला येतही भान नाही राहिलं की तू मागणी काय करतोय. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, या सरकारी नोंदी आहेत, ह्या कुणालाच रद्द होत नाहीयेत. माणूस किती विरोधी असावा, किती जातीवाद असावा, किती एखाद्या जातीविषयी त्याच्या मनात द्वेष असावा, मराठ्यांविषयी किती आकाश ठासून भरलेला असावा, याचं उत्तम उदाहरण जातीवादाचं म्हणजे फक्त छगन भुजबळ. मराठ्यांच्या नोंदी रद्द करायचं धाडस त्यांनी केलं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, ओबीसीला जे आरक्षण दिलं, या भारत देशात एकाही ओबीसीची सरकारी नोंद नाही. भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की भारत देशात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या. तरीही यांची मागणी मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो, या आमच्या सरकारी नोंदी आहेत, याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा. तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा, मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. जर का आमचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठी 50-55% सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्यात. आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका. छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री आहे, त्याला समजून सांगा. त्याला जातीय तेढ निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. धनगर बांधवांचा आणि मराठ्यांचा कधीच वैर नाही, कधी विरोधही नाही. ही छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे. याने धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, विनंतीशिवाय नाविलाज जे दुसरं काय करू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा प्रश्न तुमच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्यापाशी, वेळ आल्यावर बघू.
विनंती करणं माझं काम आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं नाही, कोणाच मुळे धक्का लागू शकत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळं धनगर बांधवांसाठी, धनगर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही, हे अगोदर समजून घ्या. छगन भुजबळचं ऐकून फुकट इकत भांडण घेऊ नका. गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात छगन भुजबळचं ऐकून वाद लावू नका. आमची इच्छा नाही कोणाशी वाद करायची. भावना समजून घ्या. ही छगन भुजबळ नादी लावतोय. कोणाला म्हणतो आमदारकी देईन, कोणाला म्हणतो महामंडळ देईन. अरे बाबा छगन भुजबळ, तू थांब रे थोडं, जरा दम धर. कार्यक्रमात लावतो मी, तू थोडं थांब. आणि तसं बी यावल्यातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाहीत. ह्या बारी तू 7-8 म्हशी घेईन, एखादा हाल्या घेईन, हिंड तिकडं. आता पेट्या तू माझ्या नादी लागू नको म्हणलो होतो तुला मी. तुझ्यावर इतकी वाईट वेळ तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसेल, इतकी वाईट वेळ आणि नाही तर मग मराठ्यांचा द्वेष सोडून दे. या धाराशिवच्या आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो. तू इथून पुढे तरी मराठ्यांच्या नादी लागू नको, मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे. याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं आहे, आणखीन मोठं करते, नाही तर हेच मराठे तुला पायाखाली कायमचं दाबते. माझ्याकडे येवल्याचे लोक आलते, हे मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला. माझ्याकडे जामनेरचे बी आलते, गिरीश महाजनच्या मतदारसंघात. ती बी कावामावर रोवून रोवून वळवळ होती त्याला. त्याच्या हे ध्यानातच नाही, 1,36,000 त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठे एकटे. शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठे आहेत आणि आमचे पाहुणे आहेत. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले, ते म्हणले आता तांगाच पलटी करतो आम्ही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, मराठ्यांचं वाटोळं करायची भूमिकेत कोणी यायचं नाही. मी काय चुकीचं केलं? मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलोय, मी काय चुकीचं केलं? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, तुम्ही विनाकारण गैरसमज पसरवू नका आणि छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसीत आणि मराठ्यात वाद लावू नका. आम्ही काय चूक नाही केली. हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत, यांना आरक्षण असून हे सगळेजण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागलेत. म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही, आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद. वारे नाही. तुम्ही लोकांना पाडता त्यावेळेस जातीवाद नाही, आणि मराठ्यांनी एखादी बार तुम्हाला टंगडील धरून आपटीलं पाळलं तर जातीवाद. वारे नाही. तुम्ही एकत्र आलात, आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय. आमच्या डोळ्यात देखता 1994 ला तुम्ही 16% आमचं आरक्षण घेतलं. मराठ्यांनी आनंदाने बघितलं. तुम्ही ज्या वेळेस एकत्र येता त्यावेळेस आम्ही आनंदाने बघितलं, पण आम्ही एकत्र आल्यावर तुम्ही आमच्या जातीवाद आहेत म्हणून आम्हाला डाग लावला. मराठे जातीवादी असते तर 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. कोणता जातीवाद आम्ही केला? आंतरवालीला शांततेत आमरण उपोषण सुरू झालं. लाठीचार्ज आमच्यावर झाला. फडणवीस साहेब, छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा. छगन भुजबळ इतका अतिशय पायाचा आहे, त्याच्या सहित सुद्धा तुम्हाला जेलला घेऊन जाईल. छगन भुजबळच्या नादात
राज्यातला अख्खं भाजप संपून बसताल. मराठे तुमचे विरोधक नाहीयेत आणि असण्याचं कारण सुद्धा नाही. पण छगन भुजबळचं ऐकून तो बोलत नाही ना माझ्या विरोधात, माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही ना, ते का रट्ट्यात वाजवून त्याला नाही. तो एकदाच बोलला होता तर आणखीन त्यांनी थोपाडच केलं नाही. आपल्याला कचका अवघड असतो. तो मराठ्याचा असो नाही ते कुणाचं असो, कोणचा नेता असो, माया जातीच्या विरोधात बोलला की नाही वाजेला. तो मागून कुणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं, त्याचं नाव बी मी घेत नाही. आणि मागून बोलत जाऊ नका, ते बी आता मागूनच बोलतो आडोगी. इतकी वाईट वेळ आली त्यांच्यावर. छगन भुजबळच्या नादी लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ येईल. तुम्ही गैरसमज पसरल्याला भरून काढण्याच्या नादात, ओबीसीच्या मतं घेण्याच्या नादात, नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात, आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे या नादात असं करून करून त्या छगन भुजबळला जवळ करून सगळेची सगळे राज्यातले तुमचे शिट पाण्याला जबाबदार फक्त छगन भुजबळ असणार आहे. त्यापेक्षा त्याचं न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या, त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मी वयानं बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय, ऐकायचं तर ऐका, नाही तर या लोकसभेला मी फक्त पाडा म्हणलो होतो. एवढा मचाळा झाला, तुम्हाला आणखी सुधारणा नाही कस काय पडले. मी कुणालाच म्हणलं नाही नाव घेऊन पाडा, सांगितलं का रे? आणि मग मी जर नाव नाही घेता ही फजिती होती. भाऊ छगन आप्पाचं जर ऐकलं ना, आहेत ते पुरे पडते. छगू आप्पा कामातून गेलाय आता, लायकी लागती आवाजावं बोलून घ्यायला. जातीच्या लेकराचा दुसऱ्याचा द्वेष नाही करायला लागत, तेव्हा मान सन्मान मिळतो आवाजावं बोलायचा. दुसऱ्याच्या लेकराच्या अन्नात माती कालायची, विष कालायचं आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची. आम्ही सन्मान कोणाचा करतो? मराठ्यावर असे संस्कार आहेत जो जातीवाद करत नाही, दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो, दुसऱ्याचं लेकरू दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही, त्याचा आम्ही सन्मान करतो. अशा येडपाटाचा सन्मान आम्ही करत नसतो. आम्ही कुठं जातीवाद केला नाही. फडणवीस साहेब विशेष करून तुम्हाला असं सांगतोय, आम्ही कुठंच राज्यात जातीवाद केला नाही. आम्हाला उपोषण सुरू झालं, आमच्या आया बहिणी शांततेत बसल्या. मोबाईलवर बोलतो, बैठकीला बोललेलं आपल्याला, मला वाटलं बैठकीला गेलेलं. आम्हाला उपोषण अंतरवाली सुरू झालं. माय मावल्यांनो, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या नातवासाठी, या मराठा समाजाच्या वेदना भोगलेल्या मराठ्यांच्या लेकरासाठी अंतरवालीत आम्हाला उपोषण सुरू झालं. आमच्या आई बहिणीचा काही दोष नव्हता. जसे तुम्हाला लेकर आहेत तसे आम्हालाही लेकर आहेत. आमच्या आई बापानं स्वप्न बघितलं आमचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आमच्या आई बापानं रात्रंदिवस कष्ट करून लेकर शिकवल्यात. असा एकही बाप आणि एका आई नाहीये त्याला वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये म्हणून. आमच्या बाप दाद्यानं वेळेप्रसंगी ऊस तोडलेत, व्याजानं पैसे काढलेत, पण लेकर शिकवल्यात. आई बापानं स्वप्न बघितलंय माझ्या वाट्याला आलेल्या वेदना, माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून वेळेप्रसंगी आमच्या मायबापानं जमिनी विकल्या, पण लेकर शिकवलेत. पण या आरक्षणानं आमच्या लेकराचा घात केलाय.
आई बाबाच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली. आरक्षण नसल्यामुळे आमचे लेकरं नाही नोकऱ्याला लावू शकले. फुकटचं आरक्षण 16% आरक्षण छगन भुजबळनं वर पाडलंय. आता नोंदी सापडल्या त्याही रद्द करा म्हणतोय. हे आरक्षण मराठ्यांना मिळावं म्हणून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू झालं. काही कळण्याच्या आत इतका भयानक प्राणघातक हल्ला आमच्या आई बहिणीवरती आणि तिथल्या बसलेल्या माणसांवरती झाला की मुंडके वर करायच्या आतच रक्ताचा सडा पडला. आमच्या आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घुसल्या. बारीक बारीक लेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. आई लेकराला दिसत नव्हता ना बापाला लेकरू दिसत नव्हतं. इतका अंधाधुंदपणे मार सुरू होता की त्या अश्रू धुळाच्या नळकांड्याने त्या धुरानं बारीक बारीक लेकरांचे डोळे सुद्धा उघडत नव्हते 8-8 दिवस. वयोवृद्ध माणसं असणाऱ्यांच्या मांड्यात गोळ्या, कोणाच्या हातात गोळ्या, छोट्या छोट्या मुलींच्या डोक्यात गोळ्या. माई माऊलींच्या डोके ह्या दस्त्यानं बंदुकीच्या दस्त्यानं फोडण्यात आले. 30-30, 35-35 टाके पडले. रक्ताच्या थारोळ्यात किंकाळणारे आक्रोश करणारे आमची आई, या मायबाप मराठ्यांना उचलून दवाखान्यात न्यायला सुद्धा कोणी नाही. एवढा मोठा संघर्ष आणि एवढा मोठा अन्याय मराठ्यांनी सहन केलाय. आम्हाला जातीवादी कशाहून सिद्ध केलाय. आजही आमच्या आई बहिणीला रस्त्यानं नाही चालता येत. आजही बाजारावर झोपलेले आमचे आजी आणि आजोबा, आमचे मराठ्यांचे माणसं तरुण पोरं आजही त्यांना नाही चालता येत. जर कोणाला बघायचे असले आणि फडणवीस साहेब तुम्हाला बघायचं असलं तर आत्ताही गोळ्या आणि बंदुकीने घातलेले छेरे आत्ताही पोरांच्या आम्ही पायात आणि हातात तुम्हाला दाखवतो. गोळ्या घालणारे जातीवादी अधिकारी, फडणवीस साहेब जातीवादाचा डाग छगन भुजबळच्या माध्यमातून मराठ्यांना लावू नका. ज्या अधिकाऱ्यांनी मराठ्यांवरती गोळ्या झाडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांना तुम्ही अधिकारी कोणते आणले होते हे आम्हाला माहिती. त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी तुम्ही मराठ्यावर गोळ्या झाडणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिली. हे आयुष्यभर मराठी विसरणार नाहीत, लक्षात असू द्या. हिशोब होणार, दिवस बदलतात. फडणवीस साहेब, मी करणाऱ्यांच्या सुद्धा सत्ता गायले आणि गर्व असणाऱ्यांचा सुद्धा गर्वाचा हरण झालाय. सत्ताला दिवसाचे नाहीये, मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील. अधिकाऱ्यांना जातीवाद करायची गरज नव्हती, त्यावेळेस हिशोब पुरा होणार म्हणजे होणार. छगन भुजबळला सोडत नाही. त्याचं कारण असे, सगळ्यात मोठा जातीवादी राज्यात फक्त छगन भुजबळ. मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ. मी जातीवाद केला नाही, कधी करणार पण नाही. काय अँब्युलन्स मध्ये पाठवा. नेलं का? जाऊ द्या, रस्ता करून द्या त्यांना लवकर. न्या, पाणी दे. नेलं ना? चल. हेच कळत नाही त्याला. छगन भुजबळला हेच कळत नाही. पारधी समाजाचे बांधव सुद्धा अपंग असताना रॅलीत सहभागी आहेत. मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे, धनगर समाजाचे बांधव सुद्धा आहेत. कैकाळी समाजाचे बांधव सुद्धा, राजपूत समाजाचे बांधव सुद्धा रॅलीत सहभागी आहेत. सामान्य ओबीसींना सगळ्यांना वाटतं की गोरगरीब मराठ्यांचे कल्याण झालं पाहिजे त्यांच्या, जर सरकारी नोंदी असतील तर.
पण याला नाही कळत. जातीवाद माईबापावर मी कुठंच नाही केला आणि करणारही नाही. आपण ही रॅली काढण्याचं कारण त्यांनी मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द झाल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो सावध राहा. राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. इथं भाजपचा मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे. भाजपच्या नेत्याला नाही लागायचं, पण भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण नाही लागायचं. तो भला तुमचा नेता असेल आणि त्याला नाही लागणार, पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला मोठं होण्यासाठी आरक्षण लागणार आहे. त्यामुळे आपल्यातली फक्त एकजूट फुटून द्यायची नाही. काही झालं तरी आपण जातीवाद करत नाही आणि कधी करणार पण नाही. आपल्याला रॅलीच यासाठी काढाव्या लागल्या की छगन भुजबळनं मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. एकही मायबापल्यानं आणि मायबाप मराठ्यांना एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही. एक सुद्धा नसता राज्यातले अख्खे रस्ते जाम करायची वेळ आली तरी हरकत नाही, पण नोंदी रद्द मात्र मराठ्यांच्या होऊ द्यायचा नाही. जातीवादाचा डाग तुम्ही आम्हाला कसा लावायला लागले? कशाच्या आधारावर तुम्ही आम्हाला जातीवादी सिद्ध केलाय? एखाद्या वेळेस तुमचं एखादं सीट पडलं म्हणून आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमचे शेकडो पाडले त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही येत का? आम्ही कोणता जातीवाद केला? तुम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा एकजुटीच्या जीवावर, तो जातीवाद नाहीये का? तुमच्या लोकांनी आमच्या अधिकारी वर्गाला सुद्धा त्रास द्यायचा. तू मराठ्याचा आहे म्हणून आमचं काम करत नाही का असं त्याला हिनवायचं. हा जातीवाद नाहीये का? आमच्या डॉक्टरांना सुद्धा तुम्ही जातीवादी म्हणायला लागलात. तुम्हाला पैसे कमी केले तर ठीक, नाहीतर त्याला भाषा वापरायची. तू मराठ्याचा डॉक्टर आहे म्हणून आम्हाला पैसे देत नाही का, कमी करत नाही का? हा कोणता जातीवाद नाही का? गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा, आमच्या अधिकारी वर्गाला त्रास द्यायचा, याला जातीवाद म्हणत नाहीत का? आमच्या आरक्षणाला विरोध करायचा, याला जातीवाद म्हणत नाहीत का? माझी मराठ्यांना विनंती आहे, पुढच्या काळात एकमेकाच्या मदतीला यायचं शिका. कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला तर मराठ्यांनी ताकदीने त्याच्या पाठीशी उभं राहायचं शिका. आपली जात सांभाळायला शिका. हे 10-5 टक्कूच एकत्र येतात आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास देतात, आपल्या व्यावसायिकाला त्रास देतात. पुढच्या काळात या गोष्टी होऊ द्यायच्या नाही. संरक्षण करायचं, जातीच्या लोकांचं रक्षण करायचं आहे आणि बघ्याची भूमिका घेत जाऊ नका. कोणाला पाय नाही लावायचा, पण पाय लावला तर सहन करायचं नाही. एखाद्या गावातल्या गरीबाला त्रास दिला त्याच्या मदतीला सगळेजण धावून जात जा. त्याच्यावर अन्याय होऊ देऊ नका, बघ्याची भूमिका घेऊ नका. हे लोक आपल्यावर अन्याय करायला लागलेत. सगळे एकत्र येऊन गोरगरीब मराठ्यांना गावखेड्यात त्रास सुरू झालाय. बघ्याची भूमिका आता बंद करा. शांततेत का होईना जाऊन उभा राहा. दुसऱ्या वेळेस अन्याय बंद होईल. काही झालं तरी मी मात्र माग हटत नाही. मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि साथीची गरज आहे. यांच्या किती टोळ्या एकत्र होत्या तुम्ही त्याची काळजी करू नका. आतापर्यंत 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं. कसं मिळालंय ते राहिलेल्या 5 मिनिटात सांगतो. सुट्टी झाली आपल्याला. मी सरकारला विचारलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या. खरं सांगा किती निघाल्या आणि त्या खऱ्या आहेत का? सरकारनं सह्याद्रीच्या बैठकीतच प्रोसिडिंग बुक दिलंय आणि त्याच्यावरती लिहिलंय
54 लाख नाही 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. 57 लाखात 3 जरी धरल्या तरी 1.5 कोटी मराठा आत्ताच आरक्षणात गेलाय. त्याच्यामुळं काळजी करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय आपण नाही हटत. 2 मुद्दे होते तेवढे तुम्हाला सांगतो. शब्द होते 4, त्याच्यापैकी 2 सांगतो. चर्चा सुरू झाली सरकारशी अंतरवालीत. न्यायाधीश 4 बरोबर आणले. मंत्री लोक भरपूर, आमदारही भरपूर आले, सचिव आले, सगळे अभ्यासक सुद्धा आरक्षणाचे आणि घटनेचे सुद्धा होते. कायद्याचे अभ्यासक आणले. हे आणण्याचं काम सरकारने केलं आणि 4 शब्दावरती चर्चा सुरू झाली. त्यातले महत्वाचे 2 शब्द सांगतो. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची या शब्दावरती आमचं सगळ्यांचं एकमत झालं. सगळे सोयरे म्हणजे कोण? ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही. ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. यावर सगळ्यांचं एकमत झालं. शब्द दुसरा, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. यांनी टाकला होता मायावर डाव. एवढंच सांगणार आहे मी, लगेच सुट्टी घेणार आहे. आता गिरीश महाजनांनी सांगितलं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही. मला माहित होतं हे जे आंदोलनात जातं म्हणजे अण्णा हजारेची असो कोणाची असो हे पनवतीच लावतो आणि डाव टाकून आंदोलन संपित. हे मला आधीच त्यांच्याच भाजपातल्या काही माजी मंत्र्यांनी सांगितलं होतं. त्याला वाटत असं सगळे त्याचेच आहेत काय, आमचे भेट काही, कारण त्यांना आरक्षण मिळालंय, त्यांच्या लेकरात चांगलं झालंय. त्याने असा डाव टाकला पण मी त्याच्या पुढचं होतो. मला माहित होतं पुढे चालून डाव टाकणार आहे आणि ते टाकलाच ह्या 15 दिवसात. तेव्हा मला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी टिकणार नाही. काही केलं, कोणी आला तरी ती अंमलबजावणी कोणी उडू शकत नाही. त्याचं कारण सांगतो. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सोयऱ्यांना त्या आपण केलेल्या कायद्यामुळे फायदा होणार आहे म्हणून ते उडणार नाही. तरी त्याने डाव टाकला पण मी पुढचा टाकून ठेवता त्या टायमालाच. तो असा होता, हे लक्षात असू द्या, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच जो मराठा मागणी करल मागेल त्या मराठ्यांना नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ह्यो शब्द सुद्धा आपण त्याच वेळेस मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळे यांना सुट्टी नाही. कारण त्यावेळेची चर्चा ज्यावेळेस न्यायाधीश आले होते त्यावेळेची चर्चा पुन्हा एकदा मीडियावर शोधायला सुरुवात करा आणि सगळे मराठी बघून घ्या की हे शब्द आहेत का नाहीत. त्याच्यात धनंजय मुंडे असं म्हणले होते, हे तर भयानक काम की झालं म्हणे. मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर सरसकटच झालं आणि म्हणलं मग सरसकटच असतं. सगळ्या सोयऱ्यातून जर काही सुरून मराठी राहिले तर मागेल त्या मराठी घेतील. समजा आता इकडचे सगळे सोयरे असं ग्राह्य धरा, इथून पलीकडचे सगळे सोयरे, पण इकडे काही सगळे सोयरे राहिले अर्धे पलीकडे. इथल्या निघालेल्या मराठ्यांच्या नोंदीवर सगळे सोयरे आरक्षणात गेले, पण काही जरी सुरून राहिले तर तुमच्याच नोंदीच्या आधारावर इकडच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण घेता आलं पाहिजे. म्हणून आपण शब्द घातलेला आहे की मागेल त्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं लागणार. त्यांचा हे शब्द ध्यानातच नाही, कारण हे शब्द आपण लवकर पुढे आणला नव्हता. आपण 2-3 शब्द फक्त अगोदर पुढे आणले होते. एक शब्द आपण राखून ठेवला होता. माझे काही भाषण आहेत त्याच्या आधीचे मी 3 शब्द कायम सांगायचो. मी सांगायचो ती बैठक 4 शब्दावर संपलेली, त्यातले 3 शब्द आज सांगतो. इथून मागं 3 शब्द मी सांगितलेले होते, एक शब्द कायम मागं ठेवलेला होता. त्याचं कारण असं होतं की मला माहित होतं गिरीश महाजन डाव टाकणार आणि त्याचे डाव मोडायची जबाबदारी माझ्यावर, कारण मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारीनं काम करतोय. त्यांचे डाव मोडण्याची जबाबदारी माझ्यावर, कारण त्यांनी प्रत्येक वेळी डाव टाकले
त्याच्या फाशात माणूस गुंतलेला आहे प्रत्येक वेळेस. त्याला एवढंच आंदोलन असं त्याचा फासाच बसा नाही. ही सत्य परिस्थिती. त्याच्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात, चौथा शब्द आपला असा आहे, ज्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. कारण नोंद निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय आणि नोंद न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावर या देशात आरक्षण दिलं गेलंय. म्हणून कुणबी विदर्भातल्या कुणब्यांचा आणि मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. म्हणून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. माझी शेवटची तुम्हाला मायबापावर विनंती. मी नाही हटत. हैदराबादला गेले ना 4 दिवस झाले नसते कागद चाळी देते त्यांना तुमच्या मग तो कार्यक्रम संपल्यावर मी झोपून देतो काय? त्याचा कच फोनाला येतो मी. आपला रपका लय अवघड असतो. आपला कोणी नाही भाऊ या दुनियात. हो घेऊन येता येतो माझ्याकडे तो चिटकायला बघू तू इकडून काही काही नेतात माझ्या मांडीवर बसायची तयारी असते. हो मग तू नाही राहिलं रक्त मी त्याला पलीकडे सारखं म्हणलं ते इतके टपारे आहेत ना ते पलीकडे सुद्धा येतच नाहीत मला. इतके टप्पू येते फुकट खाल्लेलं लोकांचं. लोकात जेव्हा आमदार मंत्री झालेले असे चिटके देत मी कोणाचाच नाही. म्हणून माझ्या मराठा समाजाला माझ्यावर विश्वास आहे. ही कोणत्याच नेत्याचा होऊ शकत नाही. मी भाजपचा नाही, काँग्रेस नाही ना महाविकास आघाडी नाही, फगाडी नाही ना कोणी नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे. कट्टर जातवान आहे मी तुमचाच आहे. माझी फक्त तुम्हाला विनंती. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळने एकत्र केलेत. मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय. आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची. माय बापा हो मला उघडं पडू देऊ नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकदीने आशीर्वाद द्या. तुम्ही स्वाद द्या. तुम्ही जर खंबीरपणाने मागे उभा राहिलात यांच्या मुंडक्यावर पाय देऊन मी आरक्षण घेतो. काळजी करू नका. मला या जगात कुणी नाही. माझं कुटुंब उघड्यावर सोडून मी तुम्हाला मायबाप मानलाय. माझ्या शरीरात प्रचंड वेदना होत आहेत. मला 4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मी कधी मराल हे सुद्धा मला माहित नाही. इतक्या भयानक वेदना मला होत आहेत. माझ्या समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी माझ्या कुटुंबावरून उभा नागर फिरलाय. मी तुम्हाला मायबाप मानलाय. माझं कुटुंब मी तुमच्यात बघतोय. माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझा परिवार कुठे मी लक्ष सुद्धा देत नाही. मला परिवारच तुम्ही आहेत. माझं शेवटचं स्वप्न आहे. मी तुमचा देव बघितलाय. मी जातीशिवाय कुणाला किंमत देत नाही. उपोषणाने माझ्या शरीराची पूर्ण चालणी झाली. माझ्या अंगात रक्त नाहीये. माझा अंग कधी पण थरथर कापायला लागतंय. माझं वजन कमी झालंय. मी तुमच्यात कधी असेल का नाही याची सुद्धा मला भीती वाटते. पण मी आहे तोचपर्यंत तुमच्या लेकराला आरक्षण देईन त्याशिवाय मरणार नाही. यांनी किती घेरू द्या, किती षडयंत्र करू द्या, मी नाही हटत. माझं शेवटचं स्वप्न आहे आपल्या कोटीना मराठ्यांच्या लेकरासाठी, मी तुमच्या लेकरासाठी यांच्या सगळ्या दुश्मन अंगावर घेतल्यात. मी फक्त मराठ्यांचं दुःख बोलतोय. मराठ्यांची खरी खरी वेदना मांडतोय. मी सरकारला फुटत नाही. मी सरकारला मॅनेज होत नाही. म्हणून सरकार माझ्यावर चढायला लागलाय. माय बापा मला कशाची गरज नाही. मला नाही पाहिजे पैसे, मला नाही पाहिजे पद. मी नशीबवान आहे. तुम्हीच माझ्यासाठी संपत्ती आहेत आणि तुम्हीच माझ्यासाठी पद आहे. मला नाही गरज यांच्या पैशाची. मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे फक्त.
मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. तो आशीर्वाद आणि तुमची साथ कमी पडू देऊ नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही. मी नाही विचार करत, कारण माझा परिवार तुम्ही आहात. माझी तुमच्यावरती निष्ठा आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त मराठ्यांच्या जातीपेक्षा कोणाला किंमत देत नाही. मला माझी जात मोठी करायची. माझ्या मराठ्यांनी बघितलेलं स्वप्न, मराठ्यांच्या लेकराने बघितलेलं स्वप्न, अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटतोय. मी जीव तळ हातावर घेऊन येतोय. मी संघर्षाला भेट नाही, मी मरायलाही भेट नाही. शेवटच्या क्षणापर्यंत माझं शेवटचं स्वप्न आहे, आरक्षण देऊन माझे मराठ्यांचे लेकर IPS आणि IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे. तुमच्या लेकराच्या अंगावर वरती चाललेले मला बघायचे. माझं दुसरं काही स्वप्न नाहीये. मला नकोय प्रॉपर्टी आणि पैसा, मला नाही अपेक्षा कशाची. मला फक्त माझे मराठ्यांचे पोरं मोठे झालेले बघायचे. माझा समाज हाच माझ्यासाठी दैवत आहे. तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत. तुमच्यावर आलेले संकट मी नाही सहन करू शकत. मराठ्यांच्या पोरानं नोकरीतून हुकल्याच्या नंतर त्याच्या वेदना नाही मला बघू वाटत. त्याच्या डोळ्यातलं पाणी काळीच पिळवाटून टाकणार आहे. त्याच्या वेदना नाही सहन होत. मराठ्यांच्या लेकरांनी ज्यावेळेस आई बापाची आठवण करताय आणि ते सांगताय माझ्या बापानं आईनं खूप पैसे घातले पण मी नोकरीला नाही लागलो, घरी कसा जाऊ, त्यावेळेस इतक्या वेदना होत आहेत की त्या सांगता येत नाहीत. माझा संघर्ष त्यासाठी बलिदान दिलेत मराठ्यांच्या पोरानं. या मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, मेटे साहेबांपासून वरजे साहेबांपर्यंत 350 पोरांनी आपल्या बलिदान दिले. हे बलिदान मला नाही वायाला जाऊ द्यायचे. आई बहिणीचं कंपाळ उघड पडलंय. या आरक्षणापायी आपल्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलाय. त्या घरातल्या वेदना एकदा फडणवीस साहेब जाऊन बघा. मराठ्यांच्या वेदना काय आहेत? छगन भुजबळ, तुला नाही कळायच्या मराठ्यांच्या वेदना. आमच्या आडवं येऊ नको. तू जर आडवा आला तर तुझ्यामुळे सगळं सरकार पाडायला सुद्धा मराठा मागे पुढे बघणार नाही. माझ्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू गेलंय आरक्षणापायी. ज्या घरात आत्महत्या आरक्षणासाठी झाली त्या घराचा उंबरा सुद्धा ओलांडू वाटत नाही. कारण त्या काळ्या कुट्ट अंधारात आत्महत्या केलेल्याची बायको ओक्सा भोक्सी कोपऱ्यात रडते. तिच्या डोळ्यात पाणी नाहीये. पुढचं जीवन जगायचं कसं? करता पुरुष घरातला गेलाय. आता मी पुढे काय करू? 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं तिच्या मांडीवर. फडणवीस साहेब, तुम्हाला आमच्या समाजाच्या वेदना नाही कळायच्या. आमच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबाकडे एकदा जाऊन बघा. आमचे बलिदान गेलेत ते लोकांचे एकदा घर जाऊन बघा. बारीक बारीक लेकरा बाप नाही दिसल्यावर कसे रडतायत एकदा जाऊन बघा. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी अटॅक येईल. बापाविना लेकरं जगायला लागलेत. बापाचा पाठीवर हात फिरणारा नाही राहिला. आमच्यावर आरक्षणामुळे अन्याय होतोय. छगन भुजबळ, तुला नाही कळायचं. तुमच्या घरातलं कोणी मरत नाही म्हणून तुम्हाला वेदनाची जाणीव नाही. माझ्या मराठ्यांच्या घरातले लोक मेले आहेत त्याची जाणीव मला त्यांचा मुलगा आहे म्हणून आहे. तुम्ही किती विरोध केला तरी ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळवून देणारे वाटेल त्या थराला जाईल, पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मनोज जरांगे मागे हटू शकत नाही.
तुम्हाला माझा शेवटचा शब्द आहे, एकजूट राहा. राजकारणाच्या नादी लागून आपल्या समाजाचं वाटोळं होऊ देऊ नका. सगळ्या पक्षातले मराठे आमदार, मंत्री आणि नेते सगळ्यांनी हीच वेळ आता आपल्या जातीला मोठं करायची आणि साथ देण्याची. सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगतो, मंत्र्यांसह, मराठ्यांच्या आमदार खासदारांसह आणि सामान्य मराठ्यांना सुद्धा जात वाचवा. जात संकटात सापडली, जातीला साथ द्या, जातीच्या पाठीशी उभा राहा. ही जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. सगळेजण एकजूट राहा. ही लढाई आपल्याला जिंकायची. माझ्या पाठीशी आपला आशीर्वाद आणि साथ राहू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सुरुवातीला महिला माता भगिनी यांना जाण्यासाठी रस्ता द्या. माता भगिनींना बाहेर पडण्यासाठी रस्ता द्या. त्यानंतर पुरुष मंडळींनी बाहेर पडावं. तुम्हाला आरक्षण असून, फडणवीस साहेब तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतोय, माझ्या मराठ्यांना माहित असावं म्हणून सांगतो. आरक्षण असून छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात लढतोय. जातीवादी छगन भुजबळ कामी. आंतरवालीत आमरण उपोषण सुरू. त्याच अंबड तालुक्यात एल्गार सभा छगन भुजबळने घेतली आणि तिथून जातीवाद केला. मराठ्यांचे हातपाय तोडा, माझे कोयत्यानं तोडा. अनेक वेगळे वेगळे उग्रट भाषण. छगन भुजबळ, तुला माहित नाही मी काय नमुना आहे. फक्त झोपीत असताना येऊ नको, मी जागा असताना ये. तो कोण कोण येत, त्याला जर वाकडं तिकडं नाही केलं तर मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही. काड्या करतो माघारून. फडणवीस साहेब त्याला जातीवाद नाही म्हणत का? आंतरवालीत आत्ता आमरण उपोषण सुरू आहे. त्याच्या समोरच छगन भुजबळला तुम्ही सगळे ओबीसीचे नेते गोळा करायला लावले आणि आंतरवालीच्या समोरच आंदोलन ठेवलंय. याला जातीवाद म्हणत नाहीत का? समोरासमोर जर आंदोलन बसले तर मारामाऱ्या होणार की नाही होणार? होणारच. तरी मराठ्यांनी शांतता ठेवली. मराठ्यांनी आव्हान केलं. त्यांचा डाव होता छगन भुजबळचा. इथून जाणाऱ्या मराठ्यांच्या आंतरवालीला गाड्या नाही शिव्या दिल्या मराठ्यांनी तरी शिव्या दिल्या म्हणायचं, गाड्या फोडायच्या आणि दंगल घडून आणायची. छगन भुजबळचा डाव मराठ्यांनी हाणून पाडला, नाही यशस्वी होऊ दिला. मराठ्यांनी कुठंच जातीवाद होऊ दिला नाही. हे छगन भुजबळ ती डाव हुकला म्हणून ह्यो इतक्या आतल्या गाठीचा आहे. इतका नीच विचाराचा माणूस राज्यात आणि देशात आणि कोणत्या जातीत जन्मू नये, कधीच जन्मू नये. हे त्याच टायमाला वर जायला पाहिजे. त्याने असा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधून काढलं. काय बोलत रे? बसलं बसलं खाली बसला नाही तुम्ही. मला असं मध्ये बोललं ना म्हणून मी झपकेतोय. असा कार्यक्रम आहे. आंतरवालीच्या समोर बसवलं आणि दुसरा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधलं माय मावल्यानं. आणि तिथं त्याला दंगल घडून आणायची होती ना. असं दाखवायचं होतं की मी गाड्या फोडायला लावल्यात, मी दंगल घडवली, म्हणजे मला डाग लाव.